नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नोकरी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, एक लेटेस्ट भरती सुटलेली आहे। तर भरतीची पूर्णपणे अपडेट्स आपण पाहून निघते, शैक्षणिक पात्रता काय आहे, वयोमर्यादा काय, एकदम डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पहा, सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनात विविध पदांची भरती। तर आर्म फोर्स मेडिकल सर्व्हिस या जे मित्रांनो जे आपले युनिट आहे त्यात भरती सुटली, ती भरतीची नेमकी काय ते एकदम पाहू आपण। हे पहा, सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात 113 जागांसाठी भरती, 113 मित्रांनो पद आहेत। तर हे पहा, जी भरती सुटली त्याचं नोटिफिकेशन आहे। तर डायरेक्टर जनरल ऑफ आर्म फोर्स मेडिकल सर्व्हिसेस। तर बघा, सिव्हिलियन पोस्ट आहेत मित्रांनो, ग्रुप सी ची पदं आहेत। ते आता पदं कशी आहेत ते एकदम डिटेल्स माहिती आपण पाहू। पदाचे नाव व तपशील पाहू आपण। तर पद क्रमांक 1 आहे मित्रांनो, अकाउंटंट याची एक रिक्त जागा आहे। दुसरं आहे स्टेनोग्राफर ग्रेड सेकंड याची एक रिक्त जागा आहे। तिसरं आहे निम्न श्रेणी लिपिक याच्या 11 रिक्त जागा आहेत। तर चौथं पद आहे स्टोअर कीपर याच्या 24 रिक्त जागा आहेत। पाचवं आहे फोटोग्राफरची 1 जागा आहे। सहावं आहे फायरमॅनच्या 5 जागा आहे। सातवं आहे कुक याच्या 4 रिक्त जागा आहेत। आठवं पद आहे मित्रांनो लॅब अटेंडंट याची 1 रिक्त जागा आहे। 9वं आहे मल्टीटास्किंग स्टाफ याच्या 29 जागा आहे। 10वं आहे ट्रेड्समॅन मेट याच्या 31 जागा आहेत। 11वं पद आहे मित्रांनो ऑशरमॅन याच्या 2 जागा आहेत। 12वं पद आहे कार्पेंटर अँड जॉइनर याच्या 2 रिक्त जागा आहेत। तिसरं आहे टिन स्मिथ याची 1 रिक्त जागा आहेत। अशा टोटल मित्रांनो 113 रिक्त जागा आहेत। आता 113 रिक्त जागा याच्या पदानुसार डिवायडेशन कसं आहे आणि त्या किती रिक्त जागा आहेत हे तुम्हाला आता सांगितले। तुम्हाला तुम्ही आता रिक्त जागा पहा आणि त्या पदाला फॉर्म भरून टाका। आता मी तुम्हाला कोणती पदं आहेत आणि त्याच्या रिक्त जागा किती सांगितलं, पण आता सर्वात महत्त्वाची गोष्ट ते शैक्षणिक पात्रता काय आहे बाबा। तुम्ही त्या पदाकरिता इलिजिबल आहे का नाही फॉर्म भरण्याकरिता, तुम्ही नक्की त्या पदाला फॉर्म भरू शकता का नाही व त्या पदाची पात्रता काय आहे ते आता आपण पाहू। जे पद क्रमांक 1 आहे मित्रांनो त्यासाठी बघा BCom किंवा 12वी उत्तीर्ण प्लस 2 वर्षाचा अनुभव पाहिजे। पद क्रमांक 2 आहे त्यात फक्त 12वी उत्तीर्ण पाहिजे। सेकंड क्रायटेरिया त्यांचं आहे कौशल्य चाचणी नियम डिटेक्शन 10 मिनिटं 80 शब्द प्रति मिनिट, लिप्यंतरण मॅन्युअल टाईपरायटर 65 मिनिटे इंग्रजी आणि 75 मिनिटे हिंदी किंवा संगणकावर 50 मिनिटे इंग्रजी आणि 65 मिनिटे हिंदी। हे पाहिजे मित्रांनो तुमच्याकडं कौशल्य चाचणी आणि 12वी उत्तीर्ण। पद क्रमांक 3 आहे त्यासाठी तुम्ही 12वी उत्तीर्ण पाहिजे आणि सेकंड क्रायटेरिया त्याने ठेवला आहे मॅन्युअल टाईपरायटर इंग्रजी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंग 25 शब्द प्रति मिनिट किंवा संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट। हे झालं पद क्रमांक 3चं। तर पद क्रमांक 4चा पहा 12वी उत्तीर्ण प्लस 1 वर्षाचा अनुभव पाहिजे। आता पद क्रमांक 5 साठी पहा 12वी उत्तीर्ण आणि सेकंड क्रायटेरिया फोटोग्राफी डिप्लोमा पाहिजे तुमच्याकडं। तर पद क्रमांक 6 आहे मित्रांनो, पहिला क्रायटेरिया पहा 10वी उत्तीर्ण पाहिजे। दुसरा क्रायटेरिया पहा राज्य अग्निशमन सेवा किंवा सरकारी मान्यताप्राप्त संस्थेच्या अग्निशमक प्रशिक्षण घेतलेले असावे। सर्व प्रकारचे अग्निशमक यंत्रण नळी फिटिंग्स किंवा अग्निशमक उपकरणे आणि अग्निशमक इंजिन ट्रेलर अग्निशमक पंप आणि फौज शाखा यांसारख्या उपकरणाचा वापर आणि देखभालाची माहिती असणे आवश्यक आहे। हे फायरमॅन पदासाठी मित्रांनो पद क्रमांक 6। तर पद क्रमांक 7 पहा मित्रांनो 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि सेकंड क्रायटेरिया संबंधित ट्रेडमध्ये तुमची प्रवीणता पाहिजे। पद क्रमांक 8 आहे मित्रांनो 10वी उत्तीर्ण प्लस 1 वर्षाचा अनुभव पाहिजे तुमच्याकडं आणि पद क्रमांक 9 त्यासाठी फक्त तुम्ही 10वी उत्तीर्ण पाहिजे। तर पद क्रमांक 10 पहा मित्रांनो 10वी उत्तीर्ण पाहिजे तुम्ही आणि सेकंड क्रायटेरिया ITI फिटर वेल्डर वॉच रिपेरियर ब्लॅकस्मिथ मोल्डर कल्टलर पेंटर टिन स्मिथ टिन अँड कॉपर स्मिथ कार्पेंटर अँड जॉइनर अँड सॉवर हे तुमच्या मित्रांनो 10वी उत्तीर्ण पाहिजे प्लस ITIचे ट्रेड पाहिजेत। तर पद क्रमांक 11 पहा मित्रांनो 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि सेकंड क्रायटेरिया संबंधित ट्रेडमध्ये तुमची प्रवीणता पाहिजे। तर पद क्रमांक 12 पहा मित्रांनो तुम्ही फर्स्ट क्रायटेरिया 10वी उत्तीर्ण पाहिजे, सेकंड क्रायटेरिया ITI पाहिजे तुमच्या। तर ट्रेड पहा कोणते कार्पेंटर अँड जॉइनर प्लस 3 वर्षाचा अनुभव पाहिजे तुमच्याकडं। आता पद क्रमांक 13 आहे मित्रांनो तुम्ही 10वी उत्तीर्ण पाहिजे प्लस ITI टिन स्मिथ आणि 3 वर्षाचा अनुभव पाहिजे।
तर आता मी तुम्हाला जी 13 रिक्त जी पदं आहेत त्याची शैक्षणिक पात्रता सांगितलेली आहे. तर तुम्ही आता तुमची शैक्षणिक पात्रता बघा, तुम्ही कोणत्या पदविकरिता तुमची पात्र आहात आणि त्याचप्रमाणे तुमचं हे बघा मित्रांनो, रिक्त संख्या किती आहे त्यात शैक्षणिक पात्रता बघा आणि फॉर्म भरून टाका. तर आता वयाची अट पहा मित्रांनो, 6 फेब्रुवारी 2025 रोजी SC ST 5 वर्ष सूट, OBC 3 वर्ष सूट. जे पद क्रमांक 1 आहे त्याला 30 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. पद क्रमांक 2, 5, 8 त्याला 18 ते 27 वर्ष आहे मित्रांनो. आणि पद क्रमांक 3 आहे मित्रांनो, पद क्रमांक 6, 7, 9, 13 याला 18 ते 25 वर्ष वयमर्यादा आहे. आणि जर कॅटेगरीमधून असाल तर SC ST 5 वर्ष सूट भेटेल आणि जर OBC मधून असाल तर 3 वर्षाची सूट भेटेल मित्रांनो. ही झाली वयाची वयोमर्यादा, वयाची अट. तर नोकरी ठिकाण पहा मित्रांनो, नोकरी ठिकाण संपूर्ण भारतात राहणार आहे. ऑल इंडिया तुम्हाला मित्रांनो नोकरी करावी लागणार. तर फी पहा मित्रांनो, कोणत्याही प्रकारची फी नाही, एकदम फी माफ आहे मित्रांनो. GR मध्ये मेन्शन केलेले कोणत्याही प्रकारची या पदाकरिता फी नाही. तर आता पगार सर्वच विद्यार्थ्यांना वाटतं भाऊ आपण ज्या परीक्षेला आहे पण मित्रांनो याचा पगार कसा आहे, किती आहे. तर पगार मी सांगतो. हे पहा, जे पद क्रमांक 1 आहे अकाउंटंट याला पे लेवल 5 नाही मित्रांनो, 29,200 ते 92,300 पर्यंत पगार भेटणार. पद क्रमांक 2 आहे स्टेनोग्राफर ग्रेड 2 याला लेवल 4 ने पगार भेटणार, 25,500 ते 81,100. सी मित्रांनो लोअर डिव्हिजन क्लर्क आहे त्याला लेवल 2 ने पगार भेटणार, 19,900 ते 63,200. स्टोअर कीपर मित्रांनो पद आहे त्याला लेवल 2 ने पगार भेटणार, 19,900 ते 63,200. तर फोटोग्राफर करते मित्रांनो लेवल 2 ने पगार भेटणार, 19,900 ते 63,200. फायरमॅनला पण लेवल 2 ने भेटणार, 19,900 ते 63,200. कुकला पण लेवल 2 ने 19,900 ते 63,200. लॅब अटेंडंटला पण लेवल 1 ने भेटणार मित्रांनो, 18,000 ते 56,900. तर मल्टीटास्किंग स्टाफला पण लेवल 1 नेच भेटणार, 18,000 ते 56,900. ट्रेड्समॅनला पण लेवल 1 नेच 18,000 ते 56,900. वॉशरमॅनला पण 18,000 ते 56,900. कार्पेंटर जॉईनर पण 18,000 ते 56,900. टिन्समिथला मित्रांनो लेवल 1 नेच 18,000 ते 56,900. तर आता मित्रांनो महत्त्वाच्या तारखा पहा. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो 6 फेब्रुवारी 2025. आणि ऑनलाईन अर्ज मित्रांनो आता सुरू झालेले आहे, तुम्ही ॲप्लाय करू शकता. तर परीक्षा पहा मित्रांनो फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये होणार. परीक्षा पण लवकरच आहे मित्रांनो, फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये तुमची एक्झाम घेतली जाईल मित्रांनो. तर त्यांनी मेन्शन केलेलं आहे फेब्रुवारी मार्चमध्ये एक्झाम होईल. तर मित्रांनो आता ही तुम्हाला भरती सांगितली. जर तुम्हाला अजून पण काय तुमच्या मनात शंका असतील तर कमेंट नक्की करा, मी नक्कीच तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. आणि अशाच का नवीन भरतीसाठी आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या नातेवाईक मित्रांपर्यंत मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून मित्रांनो त्यांनी शैक्षणिक पात्र असेल पण त्यांना भरती सुटली आहे माहीत नसेल तर काय फायदा होणार नाही. त्यासाठी ते तुम्ही शेअर करा, नक्कीच याचा त्यांना लाभ होईल मित्रांनो. तर मित्रांनो आता नवीन भरत्या सुटणारे ग्रुप डीची पण सुटलेली शॉर्ट नोटिफिकेशन आले पण GR आलेलं नाही अजून. थोडा त्यात पण IT आपलं शैक्षणिक पात्र थोडा मित्रांनो हे चाललं आहे, त्यामुळे जैसे भरती सुटेल त्याची मी तुम्हाला अपडेट देईल. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आम्ही तर भेटू पुढच्या वेळेत. जय हिंद.